छोड़ दो, निकालो आंखें इसकी, चुपती है बहुत, अंगार है इसकी आंखों में, इसकी चीख सुनाई देनी चाहिए। फरमान आला अनिजा जगदंब, अनिच्या डोळ्यात स्वराज्याच्या विस्ताराचं स्वप्न पाहिलं, तेच डोळे आता राहिले नव्हते। ज्या डोळ्याने सखी राणी येसूबाईला प्रेमाने पाहिलं, ते डोळे आता राहिले नव्हते। उरले होते फक्त खोबणे, मिटले डोळे आणि डोळे समोर उभे राहिले राजे शिवछत्रपती। याच डोळ्यांनी पाहिलं होतं स्वराज्य, याच डोळ्यांनी घेतलं होतं दर्शन शिवछत्रपतींचं, याच डोळ्यांनी पाहिली होती स्वप्ने स्वराज्य संवर्धनाची, याच डोळ्यांनी केले होते इशारे आपल्या मावळ्यांना। अरे पायात काटा गेला तर 8 दिवस पाय घेऊन बसतो आम्ही, पण डोळ्यात तप्त सळ्या गेल्या, मेंदू छिंछिणे आले, कसं सहन केलं? ज्यासाठी औरंगजेब तरसला होता, संभाजी महाराजांच्या तोंडून वेदनेचा सुस्कार ऐकण्यासाठी, पण सर्जा शंभू राजाच्या तोंडून वेदनेचा एक हुंकार देखील नव्हता। आणि दुसरं फरमान आलं, निकालो इसकी जुबान, बहुत तेज है, बहुत तीखी बोलती है। आणि सेवक सांडशी राजाची जीभ छाटली गेली, और ज्या जिभेने आजपर्यंत आऊसाहेब, बासाहेब, बाबासाहेब असे बोलत ती जीभ राजापासून पोरकी झाली। ज्या जिभेने फक्त जगदंब नावाचं जप केलं आणि हर हर महादेवची ललकार दिली, ती जीभ आता निश्चित पडली होती। ज्या जिभेने आजपर्यंत सेवकांना मावळ्यांना आज्ञा केली, आतापर्यंत कित्येक न्याय निवाडे केले, आपले कलेखर बोलाले, शत्रूच्या गोटात धडकी भरवली, ज्या जिभेने जागर केला सदा जय भवानी जय शिवाजी, तीच जीभ आता महाराजांपासून पोरकी झाली। एक एक करून अशा मरण यातना देत होते आणि शिक्षा भोगत होते संभाजी महाराज, पण वेदनेचा एक नवलेश देखील नव्हता। आणि एके दिवशी संभाजी राजाने देह ठेवला, महाराष्ट्राचं आभाळ काळवळलं, स्वराज्याचे दुसरे छत्रपती निवडले आणि स्वराज्य पुन्हा एकदा पोरकं झालं। त्यानंतर गवताला देखील फाले फुले आणि मराठ्यांनी औरंगजेबाला सडोकी पळो करून शेडलं। आतापर्यंत औरंगजेब लढाया लढत होता, पण जिंकत कुठेच नव्हता। औरंगजेब चालत तर खूप होता, पण पोचत कुठेच नव्हता। औरंगजेब बोलत तर खूप होता, पण सांगत काहीच नव्हता। औरंगजेब मनसुबे तर खूप आखत होता, पण पूर्ण काहीच करत नव्हता। वाघबाकी लागल्याप्रमाणे आणि आज्ञा बोलून अशा पद्धतीने मराठ्याने त्याची पुढची वाताहत केली आणि शेवटी महाराष्ट्रात औरंग्याची कबर खोदली। मरताना औरंग्या सुद्धा विचार करत होता, या अल्लाह तूने दुश्मन भी दिया वो भी कैसा, संभा जैसा। मैं लाखों की फौज लेकर यहाँ आया स्वराज को चुटकी में मिटाने को, लेकिन